विज्ञानाने प्रगती केल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याने यंत्राचा वापर वाढला। बहुतांश कामे यंत्राच्या सहाय्याने शेतकरी करत आहे। परिणामी पिढ्यानपिढ्या व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागवणाऱ्या सुतार समाजावर उतरती काळ आल्याने ग्रामीण भागात दिसत आहे। अंगी कारागिराचे गुण असतानाही उदरनिर्वाहासाठी बहुतांश सुतार बांधव पर्याय म्हणून रोजंदारी करावं लागत आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील हरारवाडी येथील रहिवासी आत्तासुद्धा सुतार काम करत आहे। हरिदास देवीदास सुतार वय 55 राहणार हरारवाडी असे या सुताराचे नाव आहे। माझे नाव हरिदास देवीदास सुतार। मी हरारवाडी येथे आपले सुतार काम करतोय। सुतार काम करत करत आपले बलुत्यावर काम असते, त्यात 4 पायल्या 5 पायल्या शेतकरी माल देत होते। त्यांचे शिवळ टिप्पण आवत ही जे लागतंय बैल 2 बैल जोडीला हे शेतकऱ्यांना मी एका कोणब्याला करून देत होतो। आज देत असताना आता ही वर्षीवर काय झालं की सगळं बंद पडले। ट्रॅक्टर निघाले, फायबर निघाले, सिमेंट निघाले सगळं। म्हणजे आता माझा धंदा बंद पडल्यामुळे मी काय केलो, एकाच्यात कामालासाठी गेलो, तिथे एक 4-5 वर्ष चाकरी काढलो। चाकरी काढून मी आता अजून गावावर फिरून आलो। अजून मी फिरून शेतकरी म्हणले माझं हे करायचं आहे, माझं ते करायचं आहे। मग त्यातून मला 400-200 रुपये देतात। मी त्यांचं एक शिवळ एक काय असेल ते बनवून देतो आणि टिप्पण हे काय असेल ते आपलं पेरणीचं जे आहे जुन्या पिढीचं ते आता ज्याला आवडतं ते करून न्यायला लागलेत। मग ते आल्यामुळं मी आता चालू केलं काम चालू केल्यामुळं आता माझं पोट काही तरी पण मी थोडक्यात पैशानं आता महागाई आहे, काय भागतच नाही, तरी पण मी आपलं असं मी म्हणून करतो काम। शिवळ करताना ही वाकस वापरतो, उपटून तासताना ही वाकसाचंच काम आहे, होल पाडताना आपलं हे गिरमिटचं काम आहे आणि तर कट करताना करवताचं काम आहे। हे असं सगळे हत्यार वापरून त्यांचं काय असेल ते हत्यार हे सगळं बनवून देतो मी। हरिदास देवीदास सुतार वयाच्या 20व्या वर्षापासून सुतार काम करत आहे। मृग नक्षत्र सुरुवात होताच ग्रामीण भागातील शेतकरी सुताराकडे गर्दी करायचे। कुणाला तिफन वखर आणि काकरी शेतकरी बनवत होतं। सुतार काम करणारे कारागीर मोजकेच असल्याने शेतकऱ्यांना त्या कारागिराची मनधरणी करावी लागत होती, परंतु लाकडी साहित्याची जागा लोखंडी अवजाराने घेतल्याने याचा परिणाम सुतार कारागिराला झाल्याचे दिसत आहे। काही वर्षापूर्वी प्रत्येक शेतकरी शेतात तिफनचा वापर पेरणीसाठी करत होता। आता मात्र तिफनची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने पेरणीसुद्धा ट्रॅक्टरच्या सहाय्याने होऊ लागल्याने काळ्या मातीत चालणारी तिफनसुद्धा काळाच्या पडद्याआड गेली आहे। सुतार कारागीर काम करणारे नवीन कारागीरसुद्धा तयार होत नाही, कारण विज्ञानाने प्रगती केल्याने ही समस्या मोठी निर्माण झाली असल्याने कारागीरसुद्धा दिसेनासे झाले आहे। येणाऱ्या पिढीला शेतातील लाकडी अवजारांचा शेतकरी कसा उपयोग करत होता हे मात्र पुस्तकातूनच पाहायला मिळतील का असे दिसत आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।